नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे शुक्रवार आणि आज मला तुमच्यासोबत जे काही आपली पूजा मांडलेली असते आपण गुरुवारची, तर त्याची उत्तर पूजा म्हणजे तो पाठ मी कसा उचलते, कशा पद्धतीने मी पूजेची सांगता करते, तर हे मला शेअर करायचं आहे. आणि सोबतच आज मला मेकअपची ऑर्डरसुद्धा होती, तर तेही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. पण झालं असं की हा असला व्हिडिओ मी फर्स्ट टाईम म्हणजे शूट करत होते, तर माझ्या लक्षात बऱ्याचदा राहत नव्हतं की कॅमेऱ्याचा अँगल चेंज करावा की काय. जसं काही मी ठेवला होता लावून तसाच तो ॲज इट इज राहिलेला आहे. त्यामुळे थोड्या काही गोष्टी मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करेल की मी आता कुठले कुठले प्रॉडक्ट वापरते असं. तर त्याआधी ही सकाळपासूनचं माझं रोजची जी रुटीन असते आपली ते चाललेलं आहे हळूहळू. तर सगळ्यात ते अंघोळ झाल्यानंतर दारासमोर स्वच्छ करून घेतलं आणि जे काही हळदीचं लेपण केलं होतं कालच्या दिवशी तर ते काढून घेतलं. आणि त्यानंतर सूर्यनारायणाला पाणी घातलं, काही आपलं हे असतं तुळशीचं पूजा वगैरे ते सगळं आवरून घेतलं. आणि सकाळी असा काहीसा व्यू असतो माझ्या घरातून, खूप छान असं सूर्यनारायणाचं दर्शन होतं. आणि हे तर मी गॅलरीत उभी आहे आता, पण किचनवर सुद्धा डायरेक्टली थेट असा सूर्यप्रकाश येतो. अन्नावर येतो, किचनवर म्हणण्यापेक्षा डायरेक्टली कढईमध्ये सुद्धा असे सूर्यप्रकाश पडतो बऱ्याचदा भाजी बनवताना वगैरे. आणि याआधी तर खूप असं ऊन यायचं आतमध्ये, तर त्यासाठी मी बाहेर असं थोडंसं निमुळत असा पत्रा बसून घेतला आहे. त्यामुळे की आता थोडं खाली म्हणजे चेहऱ्यावर ऊन कमी येतं. आता खूप लवकर उठली होती मी सकाळी, म्हणून ते तुम्हाला तसं दिसते. आता मला वाटतं 7 वाजले होते अजून सकाळचे. तर तेव्हा थोडंफार येतं जे की कोवळं ऊन असतं ते चेहऱ्याला लागतं, पण नंतरून जे ऊन असायचं जे मेन आपण स्वयंपाक वगैरे बनवतो तर ते ऊन चेहऱ्यावर यायला नको म्हणून मी तो पत्रा टाकून घेतलेला आहे. तर इथे आता आधीचा टिफिन बनवत होती आणि साबुदाणे भिजत घातले होते, जे की आम्हाला नाश्त्यात पण म्हणजे तेच खायचं होतं. तर तेच मी त्याला टिफिनमध्ये दिलं. आणि आणखीन 1-2 गोष्टी दिल्या होत्या, जसं की चिवडा दिला होता आणि लाडू दिला होता. तर त्याला साबुदाणे खूप आवडतात, तर ते लाडू आणि चिवडा तर मी असंच दिलं होतं, म्हटलं त्याला पूर्ण त्याचं पोट भरायला पाहिजे म्हणून. पण ते दोघंही खाऊन नव्हतं, तो आलेला साबुदाण्यानेच त्याचं पोट भरलं होतं. आणि आम्हालाही नाश्त्यात आता तोच साबुदाणा खायचा होता. आणि कालपासून मला जरा थोडं कणकण होत होतं, म्हणून कामांचा स्पीड जरा कमी झालेला आहे, स्लो झालं होतं. तर इथे मी आता सगळ्यात आधी ही उत्तर पूजा करायला घेतली होती चहा घ्यायच्या आधी. तर जसं आपण पूजेला पहिल्या दिवशी पूजा करतो त्याचप्रमाणे मी पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहून. त्यानंतर आरती केली, गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती, नैवेद्य दाखवला. आणि मग त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणून घेतली. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोप्या साध्या भाषेत जे काही तुम्हाला म्हणायचं असेल, देवाईला सांगायचं असेल ते सांगून घ्या, की जे काही आम्हाला चुकलं असेल, मागलं असेल तर त्याची ते गोड मानून घे. आमची तुडकी मोडकी सेवा तुझ्या चरणी अर्पण झाली आहे, तर काही चुकलं असेल तर ते पदरात घे, असं म्हणून मी तो जो काही पाठ असतो तो थोडासा हलवून घेते. आणि आता ती पूजा मी नंतर उचलेल, कारण मला आता आधी नाश्ता वगैरे आवरल्यावर लागलीच क्लायंट येणार आहे, त्यामुळे थोडीशी पूजेचं मी फक्त उत्तर पूजा करून घेतली आणि पाठ आता नंतर उचलेल. आणि हे जे काही कुंकुमार्चन मी कालच्या दिवशी केलं होतं तर ते आता मी काढून घेते. रात्रभर मी तसंच ठेवलं होतं आणि हाच कुंकू मी वर्षभर वापरते स्वतःला लावण्यासाठी. तर तो कुंकुमार्चनचा कुंकू मी आता वेगळ्या एक सेपरेट डब्बी बनवली मी, त्यात भरून ठेवते कुंकवाचं करंडे ते पितळी. आणि ही उत्तर पूजा झाल्यानंतर मग जे काही नाश्ता वगैरे असतो, चहा वगैरे घ्यायचा असतो, तर ते आपल्या दिवसाच्या रुटीनला मी सुरुवात करते. तर त्याआधी आधीचा टिफिन बनवून झाला होता. आणि नाही आज थोडी घाई होती, म्हणजे त्यांचं असं चाललं होतं की मी लवकर जातो आणि लवकर येतो, मला दुपारून जरा काम आहे आणि 1-2 ठिकाणी त्यांना जायचं होतं फक्त. तर ते सांगत होते की कुठेतरी बाहेर जायचं आहे, पण नेमकं त्यांनी तसं काही सांगितलं नाही मला, तर बघूया आता. आणि जे काही खालचे तांदूळ असतात तर ते मी चिमण्यांना घालण्यासाठी आहोंना दिले. ते आता हे जे बर्ड्स फीडर आहे त्याच्यात टाकून देतात. त्यानंतर कलशातलं पाणी मी झाडांना घालून घेतलं आणि सुपारी 1 रुपयाचं नाणं जे काही त्यात असतं आपण घातलेलं, तर ते स्वच्छ पुसून त्याला आता मी सुकून घेते, नारळसुद्धा. आणि पुढच्या गुरुवारपर्यंत मग एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून घेते. तर ह्या नारळाचं काय करायचं उद्यापन झाल्यानंतर, तर त्याचाही मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, तोही मी लवकर आता करेल आज उद्यामध्ये. त्यानंतर मग उत्तरपूजा झाल्यानंतर आधी स्कूलला गेल्यानंतर थोडंसं असं निवांत वेळ मला भेटला होता, म्हणजे वेळ भेटला नव्हता, निवांत मी काढला होता तो. बाकीची तशीच कामं सगळी पडू दिली होती.
म्हटलं आधी कोरा चहा करूया, कारण घसा खूप दुखत होता माझा, असं सर्दीसारखं मला वाटत होतं. तर चहा केला कोरा. आणि कोरा चहा नाही, म्हणजे तो एक काढा आहे माझ्याकडे, जो मी आधी दाखवला आहे, गिरनारचं ग्रीन टी येते आणि काढाचा आहे तो एक प्रकारचा. तर ते मी बनवलं होतं. आणि सोबतच बऱ्याच दिवसांनी आज मला पेपर वाचायलाही थोडाफार वेळ भेटला होता. वेळ असा भेटला होता की मी क्लायंटची वाट बघत होती आणि ते घरातलं जर आवरायला घेतलं असतं आणि मग आल्यावर मग ते अर्धवट सोडायला लागलं असतं. त्यामुळे मी तो थोडंसं टाईमपास करत होती. त्यानंतर मग मेकअप करायला घेतला, ती दीदी आली होती. तर सगळ्यात आधी तर मी क्लिन्झिंग केलं होतं, तर ते शूट करायचं राहिलं, म्हणजे मी कॅमेराच लावायला विसरले होते. नंतर जेव्हा आठवण आलं तेव्हा लावला आणि तोही त्याच अँगलला ठेवला होता. मला अँगल चेंज करायचं सुद्धा लक्षात नव्हतं, कारण खूप जास्त घाई होती तुलासुद्धा जायची. खूप लांब त्यांना जायचं होतं, इथून त्यांना 1 तास लागला असतं जाण्यासाठी. म्हणून मग त्यात सगळं ते गडबड झाली. तर सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घेतलं होतं. त्यानंतर टोनर लावलं आहे. आता कसं हिवाळा असल्यामुळे स्किन आपली सगळ्यात आधी प्रेप करणं, चांगल्या प्रकारे प्रेप करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे की मेकअप खूप छान सेटल असा बसतो आणि लाँग लास्टिंग होतो. तर क्लिन्झिंग केल्यानंतर टोनिंग केलं. त्यानंतर मग खूप सारं असं मॉइश्चरायझर लावलं आणि मसाज करून ते थोडं स्किनमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिलग्रिमचं प्रायमर आहे माझ्याकडे, खूप छान असं ते प्रायमर आहे. तर ते लावून घेतलं, त्यामुळे की जे काही पोर्स असतात ते आपले श्रिंक व्हायला मदत होते आणि एक इव्हन टोन असा आपला बेस तयार होतो. आणि स्पेशली प्रायमरमुळे आपल्या स्किन आणि मेकअपमध्ये एक लेअर तयार होते, ज्यामुळे की डायरेक्टली मेकअप प्रॉडक्ट आपल्या स्किनवर स्किनमध्ये आतमध्ये जात नाही. त्यानंतर जे काही थोडेफार पिगमेंटेशनचे डाग होते क्लायंटच्या चेहऱ्यावर, तर ते हाईड करण्यासाठी मी ते ऑरेंज कलरचं कलर करेक्टर वापरलं होतं. आणि ह्या जे सगळ्या जे काही स्टेप करते मी, तर यात मी 1-1 मिनिटाचा असा गॅप घेते, म्हणजे जे काही आपण आधी लावलेलं असतं ते थोडंसं सेट होऊ द्यायला लागतं. 1 मिनिटाचं नाही, पण थोड्याफार सेकंदांचा गॅप घ्यावाच लागतो. नाहीतर मग ते एकावर एक थर चढवले की ते नंतरून मेकअप व्यवस्थित सेट होत नाही. तर ते ऑरेंज जे कलर करेक्टर मी लावलं होतं, तर ते हाईड करण्यासाठी मग क्लायंटच्या प्रॉपर शेडला जाणारा असं एक कन्सिलर मी निवडला होता. आणि थोडंसं लाईट जरी घेतला तरी काही हरकत नाही, कारण वाटायलाही पाहिजे थोडंसं आपण मेकअप केलं आहे असं. पण तिला सेटल आणि नॅचरल लुक हवा होता. तर तरीसुद्धा मी थोडंसं तिच्या शेडपेक्षा लाईट शेड घेऊन कन्सिलर घेतलं होतं आणि त्यावर मग ते ब्लेंड केलं, आधी लावून घेतलं. आणि जो काही ऑरेंज कलर होता तो त्याने हाईड केला. त्यानंतर मी इथे 2 फाउंडेशनचे शेड एकत्र करून एक तिच्या रंगाचा प्रॉपर असा शेड तयार केला होता. तर जे कोणी नवीन असतील, म्हणजे मी पण नवीनच आहे, तर मी एक ट्रिक वापरते की ते फाउंडेशन मिक्स केल्यानंतर क्लायंटच्या चेहऱ्यावर लावून बघते ते स्किनला एक्झॅक्टली मॅच होतं आहे का. तर यात काही लाजायची गोष्ट नाही, मी अजूनही तसंच करते. तर तुम्हीसुद्धा असंच करू शकता, क्लायंटला म्हणा किंवा स्वतःला. म्हणजे कसं काही कमी जास्त असेल तर आपण ते त्यात ॲड करू शकतो. तर मी तसंच आधी टेस्ट करून बघितलं. मग त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला आधी ब्रशने फाउंडेशन अप्लाय करून घेतलं आणि डॉट डॉट न करता डायरेक्टली मी ब्रशने सुद्धा स्प्रेड केलेलं आहे. तर इथे तुम्ही त्याला परत फ्लॅट ब्रशने लावून घेतलं आणि आता तुम्ही जो काही फाउंडेशनचा ब्रश असतो त्याने त्याला ब्लेंड करू शकता. पण मला म्हणजे खूप जास्त कम्फर्टेबल मी ब्लेंडरसोबतच असते, म्हणून मी ते ब्लेंडरने ते सगळं डॅब डॅब करून ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि एकदम अतिसुद्धा आपल्याला ते ब्लेंड करायचं नाही आहे. खूप जास्त जर आपण ब्लेंड करायला गेलो तर ते प्रॉडक्ट सगळं ब्लेंडरमध्ये अडकून राहतं आणि स्किनवरनं पूर्णपणे निघून जातं. त्यानंतर एक मेकअप फिक्सिंग स्प्रे मी वापरला आहे, ज्यामुळे की ते फिक्स व्हावं आपलं जे काही आपण फाउंडेशन वगैरे लावलं आहे ते. बेस आपला कॉम्पॅक्ट पावडर किंवा मग लूज पावडर, बनाना पावडर, ट्रान्सलुसंट पावडर जे काही तुमच्याकडे असेल ते वापरून आपल्याला तो मेकअप सेट करायचा आहे, ज्यामुळे की तो क्रॅक यायला नको. आणि स्पेशली डोळ्यांच्या खाली, तर सगळ्यात आधी मी डोळ्यांच्या खालीच पावडरने हे केलं होतं, मेकअप आपला लॉक केला होता, फिक्स केला होता. आणि त्यानंतर जे काही एक्सेस होतं थोडंफार पावडरी वाटत होतं, तर ते मी पावडर ब्रशने असं झाडून काढलं, वाईप आऊट केलं, ज्यामुळे की असं खूप केकी लुक वाटत नाही, सटल असा लुक येतो. त्यानंतर वेळेत ती आय मेकअपची. तर सगळ्यात आधी तर एक लाईट आय शॅडो कलर घेतला होता मी आणि छान असा संपूर्ण आपला क्रीज एरिया मी त्याने कवर केला होता आणि ब्लेंड केलं होतं व्यवस्थित. त्यानंतर एक थोडा डार्क शेड घेतला होता त्यापेक्षा आणि आय कॉर्नरपासून आतमध्ये त्याला थोडंसं मी ब्लेंड करत आणलं होतं आणि ॲज इट इज ठेवलं होतं थोडं डार्कर कलर तिकडे कॉर्नरला. आणि मध्यभागी आय वॉलवर मग मी ग्लिटर वापरलं होतं, गोल्डन रेडिश असं ते ग्लिटर होतं, खूप छान असं त्याचा लुक आला होता. त्यानंतर वेळेत ती आयलायनरची, मग आयलायनर केलं
आणि त्यानंतर मस्कारा, त्यानंतर मग लास्टमध्ये आता हे मी आयब्रो फिल करून घेते. आणि आयब्रो फिल केल्यानंतर क्लायंटला मला काजळ लावायचं होतं, पण तिचं असं म्हणणं होतं की माझ्या डोळ्यांमध्ये काजळ राहत नाही, ते खाली स्प्रेड होतो आणि डोळे पूर्ण काळे दिसतात. तर तसं झालं नसतं. ॲक्च्युली त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे. काजळ लावून झाल्यानंतर त्यावर आपण पावडरने ते फिक्स करू शकतो, पण तिला नकोच होतं म्हणून मी ते स्किप केलं काजळ पूर्णपणे. आणि काजळऐवजी मग एक डायरेक्ट नाही, पण असं लाईट ब्राऊन कलरचा आय शॅडोने खाली फक्त अशी एक लाईन बनवली होती काजळ जिथे लावतो ते वॉटर लाईनच्या खाली. आणि त्यानंतर मग ब्लश, तर लाईट पिंक कलरचा असा शुगरचं इथे मी ब्लश वापरला होता. आणि त्यानंतर हायलायटर, आणि परत पुन्हा एकदा मी लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर पुन्हा एकदा मी मेकअप तिचा फिक्स केला होता मेकअप फिक्सरने. आणि असा काहीसा तिचा फायनल लुक होता, जो तो आता मी तुम्हाला पुढे दाखवेल, कारण तिला खूप जास्त फोन यायला लागले होते आणि म्हणजे घाई होती तिला खूप जास्त. तर फोटोही काढायला मला व्यवस्थित वेळ नव्हता. तिच्याकडनं मी मागवले होते, पण कदाचित तीही विसरली वाटतं. जर का मी आता दिला, तिने फोन करून बघते आता, तर मी वर लावेल लास्टला. त्यानंतर हेअरचं तिला फारसं असं काही करायचं नव्हतं. खूप छान असे तिचे हेअर आहेत, खूप मस्त लेंथ होती, लांब होते. तर मी तिला म्हटलं फक्त आपण स्ट्रेट करूयात त्यांना, आणि पुढचे जे काही केस होते तर त्यांना थोडंसं मला नॉर्मल कर्ल करायचं होतं, पण तेवढ्या तिच्याकडे वेळ नव्हता म्हणून सगळे मी स्ट्रेट केले होते. आणि पुढच्या केसांना थोडंसं स्ट्रेटनरनेच असं कर्ल करण्याचा, म्हणजे बॅक साईडला करण्याचा प्रयत्न केला होता, पण खूप छान असा तिचा लुक आला होता. हा तिचा फायनल लुक आहे. आणि एखादा फोटो जर भेटला तर मी तो लावेल वर. आणि स्पेशली तिलाही खूप जास्त मेकअप आवडला होता, कारण तिला हवा होता तसाच मेकअप झाला होता, एकदम लाईट आणि सटल असा, काहीच ओव्हर नव्हतं त्यात. आणि आज नाही खूप जास्त घाई होती, तर ते मेकअपचं झाल्यानंतर मग आता मला स्वयंपाक बनवायला वेळच नव्हता, कारण त्यांना लागलीच निघायचं होतं. तर जे काही साबुदाणे होते तर तेच मी परत पुन्हा एकदा गरम केले होते, थोडे शिल्लक होते नाश्ता करून झाल्यानंतरसुद्धा. तर तेच मी त्यांना दिले होते आणि ते तसेच मग ड्युटीला निघाले होते, कारण परत त्यांना थोड्या वेळात घरी यायचं होतं, 1, 2, 3 वाजेपर्यंत. तर आजचा हा मेकअप लुक आणि आजचा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा.